आता हे जे करमाळा तालुक्यामध्ये जे आदिनाथ सहकारी साखर कारखाना असेल, मकाई सहकारी साखर कारखाना असेल, त्याचबरोबर मांगी तलावातलं पाणी पळवण्याचा प्रकार असेल, त्या संदर्भामध्ये मी अनेक आंदोलनं केलेली आहेत. आदिनाथ असेल, मकाई असेल, त्याच्यानंतर एक परवा माझं सर्व पक्षीय कार्यकर्त्यांना घेऊन मांगीच्या तलावाच्या पाणी पळवण्याच्या संदर्भात बी आंदोलन झालेलं आहे. आणि त्यामुळं मला कुठंतरी व्यक्त व्हायचं होतं, म्हणून या ठिकाणी आपल्याला बोलवलेलं आहे. आपल्या मनामध्ये काय प्रश्न असतील तेही तुम्ही मला त्या संस्थेच्या संदर्भामध्ये, मांगीच्या तलावाच्या संदर्भामध्ये विचारलं तर बरं होईल. अण्णा, आदिनाथबाबत जे काय आता सध्या सुरू आहे त्याच्याबाबत नेमकं तुम्हाला काय, म्हणजे आता पार्श्वभूमी सगळ्यांना माहिती आहे, आपण वेगवेगळ्या माध्यमातून ते मांडलेली आहेच आहे. नेमकं सध्या तुमच्याकडं त्याच्यातली काय माहिती आहे आणि पुढं काय आहे नेमकं? नाही, माहिती काय म्हणजे हे माझ्यापेक्षा तुम्हाला बी माहिती मिळालेली आहे, बाकीच्या बऱ्याच तालुक्यातल्या लोकांना माहिती मिळाली आहे की आदिनाथ सहकारी साखर कारखाना हा विद्यमान आमदार नारायणबा पाटील यांच्या ताब्यात आहे. ते कारखान्याचे चेअरमन आहेत आणि त्यांनी महालक्ष्मी एंटरप्राइजेस नावाची एक सांगली त्यांनी भाडेतत्वावर दिला असेल तर त्यांचं स्वागतच आहे. परंतु आवाज असा पण येतोय की त्यांनी तो कारखाना म्हणजे विकण्याची प्रक्रिया चालू झाली आहे. आणि म्हणून माझा पहिल्यांदा प्रश्न आहे की भाडेतत्वावर दिला असेल तर त्यांचं स्वागत आहे. कारखाना भाडेतत्वावर कुणीही चालवावा ही माझी पहिल्यापासून भूमिका आहे. आम्ही रोहितदादा पवारांना सुद्धा कधीच विरोध केलेला नव्हता. आणि कारखाना हे तालुक्याचं वैभव आहे, तालुक्यातल्या सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम देणारं साधन आहे, शेतकऱ्याच्या ऊसाच्या संदर्भामध्ये असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि म्हणून तो कशाही परिस्थितीत चालू राहिला पाहिजे आणि तो कारखाना भाडेतत्वावर गेला पाहिजे, त्या कारखान्याची विक्री झाली नाही पाहिजे. परंतु आज त्यांना 10 वर्षाच्या करारानं कारखाना त्यांना दिलाय असं उडत मलाही समजलेलं आहे. तो कारखाना 2 वर्षाचे त्यांना ते 5 कोटी रुपये त्याचं भाडं देणार आहे आणि 250 रुपये प्रति मेट्रिक टन अशा पद्धतीनं त्याचा बहोटा ते कारखान्याच्या संदर्भामध्ये देणार आहेत असं कळलं. आणि 2 वर्षाच्या नंतर जे येणारे 7 वर्ष आहेत, त्या 7 वर्षासाठी ते त्यांना पर वर्षी म्हणजे दरवर्षी 3 कोटी रुपये देणार आहेत आणि 250 रुपयाचा प्रति मेट्रिक टन त्याचा त्यांना म्हणजे बहोटा देणार आहे. असे फक्त म्हणजे IQ बातमी आहे ही सगळी. तसं असेल तर मागची 2-3 वर्ष ह्यात प्रक्रियेत वाया गेली म्हणायचं का? नाही, वाया तर गेलीच की. आता त्यांनी प्रयत्न केले असतील, त्यांना यश आलं नसेल. आता मी आलेले कोणतरी त्यांचे MD समोर येत आहेत, ते काय स्वतः चेअरमन इकडं कारखान्यावरती साईडवरती आलेले काय दिसले नाहीत. बेर्डे म्हणून का बेडरे म्हणून असं काहीतरी त्यांचं नाव आहे. बेदरे हा, ते तिथं आलेले होते. त्यांनी 1-2 वेळा तिथे व्हिजिट केलेली आहे. परंतु माझा सर्वसामान्यपणे एक सभासदाच्या वतीनं, तालुक्याच्या शेतकऱ्याच्या वतीनं नारायणबा पाटलांना असा प्रश्न आहे की कारखाना तुम्ही भाडेतत्वावर दिला, त्याच्याबद्दल आमचं दुमत नाही, आम्ही स्वागतच करतोय. परंतु कारखाना भाडेतत्वावर देत असताना तुम्ही संचालक मंडळांचा त्या ठिकाणी ठराव करून घेतला असेल, परंतु संचालक मंडळ हे कारखान्याचे मालक नाहीत ना. संचालक मंडळाचा सुद्धा बाप असणारा सभासद नावाचा एक वर्ग 30,000चा करमाळा तालुक्यामध्ये आहे. मग तुम्ही जनरल सभा घेतली का? सभासदांना विचारलं का? सभासदांना तुम्ही काय माहिती दिली? तुम्ही म्हणजे नेमकं त्यांच्याबरोबर कशा पद्धतीचं तुम्ही करार करणार आहेत? कारखाना नेमका कळतंय 10 वर्ष, पण कारखाना नेमका किती वर्षासाठी देणार आहेत? ते करत असताना तुम्ही कामगारांच्या थकलेल्या पगारीचं काय करणार आहे? कामगारांच्या फंड आणि ग्रॅज्युटी ही अनेक वर्ष झाले त्या ठिकाणी भरलेले नाहीत, त्याचा काय तुम्ही हिशोब या ठिकाणी देणार आहे? त्याचबरोबर आदिनाथच्या अनेक कामगारांच्या नावावर ICICI बँकेचं कर्ज काढलेलं आहे, वैयक्तिक रूपात कर्ज काढून ते कारखान्याने वापरलेलं आहे. ते शेतकऱ्याच्या आणि त्या ह्याच्या तुमच्या कामगाराच्या उतार्यावर त्याचा बोजा पडलेला आहे. त्या रकमेचं तुम्ही काय करणार आहे? हे अनेक जे प्रश्न आहेत, त्या प्रश्नाची उत्तरं सुद्धा त्या कराराच्या माध्यमातून जनतेपुढे आली पाहिजेत, पर्यायानं सभासदापुढे आली पाहिजेत.
हा माझा त्यांना या ठिकाणी सवाल आहे. आणि म्हणून करार तुम्ही कोणाबरोबर करा, कारखाना तुम्ही कोणालाही चालवायला द्या, फक्त तो भाडे तत्वावर असला पाहिजे, विक्री झालेला नसला पाहिजे. मग हे करत असताना तुम्हाला सांगतो, तुम्ही राजरोसपणे सभासदांना बोलून तुम्ही कारखान्याच्या साईटवर बसून, आता तुमच्या मनात जर काळं बेरं नसेल, तुम्ही जर त्याच्यातून काही विशिष्ट प्रकारचा लाभ घेणार नसेल, तर जनतेमध्ये बसून, सभासदांमध्ये बसून तुम्ही करार करा ना. अण्णा, कारखाना आत्ता जर भाड्याने जर द्यायचा असेल तर मग पहिला बी बारामती ॲग्रोला हा कारखाना भाडेतत्वावरच द्यायचा होता, तर त्यावेळेस मात्र विरोध झाला आणि आता परत भाडेतत्वाने द्यायला नाही, त्यावेळेस तुम्हाला सांगतो, ह्याच्यात आव्हानीच राजकारण केलं. म्हणजे कोण? म्हणजे नारायण आबा पाटलांनी. ओके. ही वास्तव आहे. त्यांनी तुम्हाला सांगतो कारखान्याचा त्या ठिकाणी ताबा घ्यायला आल्यानंतर तिथं त्यांच्या आग्रोच्या प्रतिनिधींना, त्यांच्या अधिकाऱ्यांना म्हणजे शिवीगाळ केली. तिथून त्यांना दमदाटी करून हाकलून लावलं. तिथं त्या ठिकाणी ॲग्रोचा बोर्ड लावला होता कारखान्याच्या गेटसमोर, की कारखाना आम्ही उद्याच्याला ताब्यात घेण्यासाठी येत आहोत. तो बोर्ड त्या ठिकाणी फेकून दिला. ही कर्म त्यांचंच आहे. आणि मग आता तुम्हाला सांगतो, सभासद सुज्ञ आहे, तालुक्यातला राजकारणी सुज्ञ आहे, ती करतोय ना, तर त्याला करू द्या. मग त्यावेळेस जर आबांनी तेवढी सुज्ञपणा दाखवला असता तर आज सगळे प्रॉब्लेमच सॉल्व्ह झाले असते. आणि हे करत असताना तुम्ही विषय काढला, ॲग्रोचा विषय बी तसाच राहिलाय ना. ॲग्रोने बी पैसे भरलेले आहेत भाडेपोटी त्या ठिकाणी, त्यांचे करार झालेले आहेत. मला वाटतं 1 जुलैला त्यांची काहीतरी कोर्टात तारीख आहे. त्या तारखेच्या निकालाची वाट न बघता जर करार झाले असतील तर हे बी तुम्हाला सांगतो कोर्टाचा अवमान नाही का? मग हे नेमकं गोड बंगाल काय चाललंय? मग हा कारखाना नेमका तुम्हाला सांगतो, ती समोर येते ती व्यक्ती घेते का, ह्याच्यामध्ये बी तुम्हाला सांगतो त्या सत्ताधारी मधला मोठा मासा आहे त्याच्यामध्ये, की जो का इथं येताना भाडेतत्वावर मानणार आहे आणि भविष्यात कारखान्यात गिळून टाकणार आहे. त्या शंका तुम्हाला सांगतो म्हणजे आमच्या मनामध्ये आहेत ना. मी कारखान्याचा सभासद आहे, माझे तिथे शेअर्स आहेत, मी सभासद या नात्याने मी कारखान्याचा त्या मालक आहे. त्यामुळं मालकाला विचारून तुम्हाला सांगतो, गडी जर तुम्हाला सांगतो त्या मालमत्तेचा व्यवहार करत असेल तर ही तुम्हाला सांगतो चुकीची बाब आहे ना. ह्याच्या विरोधात आम्ही आवाज उठवणारच आहे ना. अण्णा, हे जे आपण कराराचं जे बोलतोय ते पत्र सध्या माझ्या हाती सुद्धा मिळालेलं आहे. ते पत्र तुम्ही पाहिलं आहे की नाही माहीत नाही मला, पण त्या पत्रामध्ये ज्या अटी टाकलेल्या आहेत त्या जर पाहिल्यास तर त्याबाबत खूप शंका येण्यासारखं आहे. तुम्ही ते नेमकं पत्र पाहिले का? नाही, मी पत्र पाहिलेलं नाही. मला ऐकीव माहिती मिळाली की तो इथं बायोगॅसचा त्याचा बायोगॅसचा उद्योग आहे, तर तोच प्लांट इथं ते चालू करणार आहे. त्याच्यातून ते जे काय उत्पन्न होणार आहे त्याच्यातून तो कारखाना चालवणार आहे. बाकीचे काय ते वेगवेगळ्या गोष्टी करणार आहेत. ते त्यांना जे काय करायचं ते एकदा भाडे तत्वावर दिले होते, काय करतील तो त्यांचा विषय आहे. परंतु ही अशा पद्धतीने चाललंय. मग त्या अटी शर्ती ह्या तुम्हाला सांगतो एका ठराविक लोकांना ही करण्यापेक्षा, तुम्ही जसं आम सभा काढल्यानंतर सभासदांना अजेंडा पाठवला, तसं तुम्ही आम सभाला 30,000 रुपये तुम्ही त्याच्या प्रती तयार करा. जिल्ह्यातल्या तुम्हाला सांगतो नामांकित पेपरला त्याची जाहिरात द्या, नगर जिल्ह्यातल्या द्या, कारण तिथली 12 गावं आमचे सभासद आहेत. त्या 12 गावातल्या बी लोकांना कळलं पाहिजे की बाबा आपला आदिनाथ कारखाना नेमकं भाडे तत्वावर दिलाय का विकलाय, आणि भाडे तत्वावर दिला असेल तर त्याचं नेमकं काय कंडिशन घातलेले आहेत. सभासद या नात्यानं मालकाला ह्या सगळ्या गोष्टी कळल्या पाहिजेत ना. आणि त्याचंच नेमकं तुम्हाला सांगतो म्हणजे सगळं आतून झाकून तुम्ही जर असं केलं तर शंका वाढत जाणार आहेत. अण्णा, आतापर्यंतचा आपला अनुभव, आपण कारखान्याच्या प्रशासन म्हणजे कारभारात पण राहिलेला आहात आणि आजची परिस्थिती पाहता हे जे घडतंय, समजा भाडे तत्वाने देणे किंवा विकत देणे, ह्यात पर्याय कोणता सर्वोत्तम असू शकतो? नाही, आता कारखाना तर ह्यांनी अनेक प्रयत्न केले. कारखाना चालू करण्यासाठी बँक ह्यांना कर्ज देऊ शकत नाही, कारण कारखानाचं अगोदरच तुम्हाला सांगतो NCDC असेल, MEC बँक असेल आणि तुम्हाला सांगतो बँक ऑफ इंडिया असेल, ह्या 4-5 वित्तीय संस्थेमध्ये तुम्हाला सांगतो गुंतलेला असल्यामुळं कारखाना कुणी कारखान्याला मदत करू शकत नाही. नारायण पाटलांनी प्रयत्न केलेत का नाही माहीत नाही, परंतु त्यांनाही ती मदत मिळू शकली नाही. त्यामुळं आजची कंडिशन तुम्हाला सांगतो, कारखाना हा भाडे तत्वावर देऊन चालू करणं हाच तालुक्याच्या समोर तुम्हाला सांगतो पर्याय आहे. राजकारणात तुम्हाला सांगतो कोणाचं चांगलं होईल कोणाचं वाईट होईल विषय तो नाही, परंतु तालुक्यातली संस्था तालुक्यात राहील, तालुक्यामध्ये तुम्हाला सांगतो तिचा धोर निघेल. तो धोर निघाल्यानंतर कर्मचाऱ्याच्या हाताला काम राहील. सभासदांचा वस्तू तुम्हाला सांगतो इथंच गाळल्या जाईल. लोकांकडे तुम्हाला सांगतो काटा मारून त्या सेकंड जे प्रकार होते ते घडणार नाहीत.
आणि सभासदाला आणि शेतकऱ्याला सुद्धा तुम्हाला सांगतो समाधान मिळेल. बारामती ॲग्रोकडे ज्यावेळेस कारखाना जाणार होता त्यावेळेस आदिनाथ बचाव समिती तयार झाली होती. आता जे पत्र आपल्या हाती मिळतं आहे ती खरं की खोटं हे तपासावं लागणार आहे. पण जर असं जर झालं तर इथून पुढचा लढा पुन्हा आदिनाथ बचावसाठी सुरू होणार की काय होणार नंतर मी पुढची दिशा काय आदिनाथ असेल? बचाव समितीमध्ये नव्हतो, कारण आदिनाथ बचाव समिती त्यावेळेस म्हणजे नेमकी कुठल्या म्हणजे ह्याच्या विचारानं त्या ठिकाणी स्थापन झाली आणि त्याच्यामध्ये काय गोडबांगाला आहे. कारण आदिनाथ बचाव समिती आदिनाथ महाराजाच्या देवळामध्ये बैठक होऊन तयार झाली आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो दुसरी मिटिंगला तर तुम्हाला सांगतो बागलाने त्यांना निमंत्रित केलं बांगल्यावर चर्चा करण्यासाठी. आणि मग त्यांनी 2 झालेले ऑनलाईन सर्वसाधारण सभेचे ठराव बी तुम्हाला सांगतो बदलले. मग त्यावेळेस बचाव समिती इतकी स्ट्रॉंगपणे तुम्हाला सांगतो अस्तित्वातच आली नव्हती की तिचं एवढं मोठं आंदोलन बी नव्हतं की बुवा त्यांना लगेच तातडीनं बोलवून घेऊन काय तुमचं म्हणणं आहे, मग हे मिटवा ते मिटवा, मग हे मिटवी का झाली. आणि मग त्याच्यानंतर बचाव समितीने कारखाना तुम्हाला सांगतो सहकार तत्वावर चालवायचा ठेवला, ॲग्रोला द्यायचा नकार झाला, ठराव बी झाला. त्यानंतर तुम्हाला सांगतो कारखाना चालू बी करायचा प्रयत्न झाला, काही सभासदांना जोखून पैसे बी गोळा केले, बऱ्याच जणांनी बचाव समितीतल्या बी सदस्यांनी पैसे बी दिले. कारखाना तुम्हाला सांगतो त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याने हस्ते मुळी टाकून कार्यक्रम बी चालू झाला. त्यांनी तिथं म्हणजे जाहीरपणे सांगितलं की घाबरू नका, मी आहे ना तुमच्या पाठीशी. आणि मग तुम्हाला सांगतो त्या सावंत बंधूंनी बी त्याच्यामध्ये प्रयत्न केले. खुर्ची टाकून दस्तरपुत्र शिवाजी सावंत तिथं बसत होते, त्यांची माणसं येत होती, त्यांचे अधिकारी येत होते. आणि मग तुम्हाला सांगतो काय आधीमध्येच काय चक्र फिरली आणि 8-15 दिवसातच तुम्हाला सांगतो कारखान्याची अवस्था जैशी ते का झाली. ह्याच्या बी खोलात कुणी गेलं नाही, त्यांनी बी कधी खुलासा केला नाही. आणि त्या सगळ्या बाबतीत तुम्हाला सांगतो सभासद आणि शेतकरी सगळं उदासीन असल्यामुळं कुणीच तुम्हाला सांगतो कुणाला विचारलं नाही. मग ही त्यावेळेस कुणी केलं पाप हे. तसं आता पुन्हा होणार का सर? नाही ना, आता बचाव समिती असलं काय तुम्हाला सांगतो कुणी काढत असेल तर मी त्याच्यामध्ये जाणार नाही. माझं मी तुम्हाला सांगतो कामगारांना सभासदाला घेऊन त्यांच्या हिताची लढाई मी तुम्हाला सांगतो लढणार आहे. त्यामुळं मी काय कोणाच्या म्हणजे तुम्हाला सांगतो मनधरणीने काम करणारा कार्यकर्ता नाही. मला जे मी सहकारमध्ये काम केलेलं आहे, मला जेवढी काय थोडीफार त्याच्यातली अक्कल आहे, कामगारांचं मी त्या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे, कामगाराला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. 4 कोटी रुपये तुम्हाला सांगतो माझ्या प्रयत्नानं, आमच्या आंदोलनाच्या प्रयत्नानं कामगाराला मिळालेले आहेत. हे वास्तव तुम्हाला सांगतो कामगाराला पुढाऱ्याला माहीत आहे. पण आम्ही कधी त्या गोष्टीचा गावगाव करत नाही, कारण ते आमचं कामच आहे. आम्ही काय उपकार केलेले नाहीत, हे आमचं कामच आहे. आणि त्याच्यामुळं तुम्हाला सांगतो ती बचाव समिती मला 1-2 कार्यकर्त्यांचे फोन आले नेत्यांचे की यांना एक बैठक घ्यायची, आदिनाथ महाराजावर बैठक घेऊ, आपण हे करू. म्हणलं नेमकं कशासाठी करणार आहे काय तुम्ही. आणि मला सगळं वस्तुस्थिती सांगितल्याशिवाय नेमकं समितीमध्ये कोण कोण आहे हे बघितल्याशिवाय मी त्याच्यात सहभागी होणार नाही. की 2 दिवसापूर्वीच मला 2 दिवस झालं सारखे फोन येते, सोमवारी बैठकीचं आयोजन करायचं का, कोण म्हणतं गेस्ट हाऊसवर घ्यायचे का. मला 4-5 जणांचे म्हणजे बचाव समितीतल्या जुन्या सदस्यांचे मला फोन झाले. पण मी त्यांना सांगितले मला आधी यादी काढून दाखवा, म्हणजे कोणाकोणाला बोलवणार आहे आणि नेमकं काय करणार आहे, तुमचं धोरण सांगा. नाही तर ही काय तुम्हाला सांगतो परत फसवाफसवी नको ना लोकांची. त्यामुळं मग ही मी जी करतो तुम्हाला सांगतो हे बारक्या चिरक्या कार्यकर्त्याला घेऊन करतो, यात उशीर लागतो पण मला यश येत आहे. बचाव समितीचं नेतृत्व हाकणाऱ्या लोकांना काय आव्हान करू इच्छिता? समजा पुढे काही त्यांचे प्रयत्न होणे गरजेचे आहे का? ज्यावेळेस बंद पडलेला कारखाना त्यांच्या संघर्षातून चालू झाला, तर आताच्या परिस्थितीत त्यांनी काय करणे अपेक्षित आहे? नाही आता मुळातच आता बचाव समिती होती का नाही, राहिलीच नाही. आणि झाली तर त्याच्यामध्ये कोण चेहरे असणार आहेत ते चेहरे समोर आल्याशिवाय आणि त्यांची राजकीय आणि सामाजिक पार्श्वभूमी तपासल्याशिवाय त्याबद्दल आपल्याला आव्हान करताच येणार. आपण कोणाला बिगर चेहऱ्याच्या समितीला कोणाला आव्हान करणार? समितीच आज अस्तित्वात नाही, आपण कोणाला आव्हान करणार आहे? त्यामुळं माझं माझ्या पद्धतीने चाललंय. आदिनाथ मकाईचे बी कर्मचारी वगैरे त्यांचे बी घेणार आहे. नाही मकाईचा विषय कुठे येतात? आदिनाथ रोखलं तिथे आदिनाथ मकाई दोन्ही कारखाने तरी मकाई संदर्भात